अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीसी येईल आणि ती झाल्यानंतर आपल्या चैत्र महिन्याला, मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्याला सुरुवात होईल। चैत्र महिना खूप खास आहे कारण की या महिन्यामध्ये विशेष असे सण येत असतात, दिवस येत असतात आणि तिथी सुद्धा येत असतात। आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला सण म्हणजेच काय, आपला गुढीपाडवा। 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण हा मुहूर्त मानला जातो। सोबतच गुढीपाडवा म्हणजेच काय, तर आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होत असते। सोबतच या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये गुढी उभारली जाते। गोडाधोडाचा म्हणजे पुरणपोळीचा असेल किंवा गोडाचा नैवेद्य बनवला जातो। यात सर्व गोष्टी आहेतच आणि सोबतच या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जो आहे, या दिवशी खूप काही शुभकारक गोष्टी घरामध्ये आपल्या बघायला गेलं तर खरेदी केल्या जात असतात। सोबत कोणी सोनं चांदी वगैरे खरेदी करतं, कोणी विशिष्ट गोष्टींची सुरुवात या दिवसापासून सुरुवात करत असतं। तर नक्कीच या सर्व गोष्टी तर आहेच महत्त्वाच्या, पण त्यासोबतच आजच्या थंब वरून तुम्हाला कळालं असेलच की आपल्याला या दिवशी म्हणजेच वर्षातून एकदाच करता येणारा अत्यंत प्रभावी तोडगा म्हणा, उपाय म्हणा, जो आपला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी करायचा आहे किंवा दिवसभरात करायचा आहे। तो म्हणजेच काय, तर आपल्याला या दिवशी आता आपण काय करतो, आता या दिवसापासून आपल्या नवीन हिंदू वर्षाला सुरुवात होते आहे, मराठी वर्षाला सुरुवात होते आहे। त्यामुळे या गुढीपाडव्यापासून म्हणजे येत्या 19 मार्च 2026 या दिवशी गुरुवार आहे योगायोगाने, आणि या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देखील होते आहे। खूप छान असा योग आहे। त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात, मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला करायची आहे। आणि या दिवशी आपल्याला धनधान्य समृद्धीकारक तोडगा सुद्धा आपल्या घरात करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कधीही घरामध्ये कसल्याच गोष्टीची आपल्याला कमतरता भासणार नाही। जे आपण घरामध्ये धन धान्य म्हणजे पैसा अडका जे काही आणतो आहे, सोनं चांदी नाणं जे काही आणतो आहे, ते चिरकाल घरामध्ये टिकेल आणि त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहील। सोबतच घरातील व्यक्तींची व घराची वास्तूची वाईट शक्ती, आजार म्हणजे इतर काही निगेटिव्ह एनर्जी पासून संरक्षण होण्यासाठी सुद्धा या दिवशी अत्यंत प्रभावी प्रकारचे आपल्याला तोडगा आणि उपाय करायचा आहे, जो वर्षातून फक्त एकदाच करता येणाऱ्यातला असणार आहे। आता हा उपाय कसा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, याबद्दल संपूर्ण जाणून घ्यायची असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, येत्या 19 मार्च 2026 या दिवशी आहे गुरुवार आणि या दिवशीपासूनच आपल्या नवीन हिंदू वर्षाच्या म्हणजेच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। या दिवशी गुढीपाडवा आहे, 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणार आहे। या दिवशी आपण इतर गोष्टी तर सर्व करणारच आहोत, पण सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रानुसार वर्षातून फक्त एकदाच करता येणारा आपल्याला धनधान्य समृद्धीकारक तोडगा, सोबतच आपल्या घरातील व्यक्तींची किंवा आपल्या घराची आजारपण असेल, वाईट शक्ती असेल किंवा इतर बाधा संकट जे काही आहे त्यापासून संरक्षण होण्यासाठी सुद्धा आपला एक उपाय तोडगा करायचा आहे। अत्यंत साधा सोपा आहे आणि जास्त काही महागडा पण नाही आहे। मी ते तुम्हाला सुरुवातीला सांगते आहे, त्यामुळेच मी लवकर व्हिडिओ करते आहे, कारण की जे काही तुम्हाला उपाय तोडगा करायचा आहे तो उपाय आणि तोडगा तुम्हाला आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातूनच तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळेच लवकर व्हिडिओ करते आहे, जेणेकरून तुम्ही अगोदरच गुढीपाडव्याच्या अगोदरच तो तोडगा घरी आणून ठेवताल आणि त्याच्यावरती योग्य ती सेवा करून तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये तो आपल्याला उपाय तोडगा करायचा आहे। आता उपाय तोडगा आहे काय नेमका, जो आपल्याला गुढीपाडव्या दिवशी वर्षातून एकदाच करता येणार आहे, तो म्हणजेच काय, तर आपल्याला धनधान्य समृद्धीकारक तोडगा म्हणजेच आपल्याला चैत्र प्रतिपदेच्या दिवशी करता येणारा, गुढीपाडव्या दिवशी करता येणारा अशा प्रकारे हा अत्यंत प्रभावी तोडगा आहे। या तोडग्यामुळे मी खरंच सांगते, मी स्वतः कितीतरी वर्ष झाली असेल आता जेव्हापासून हा तोडगा गुरु महाराजांनी सांगितलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनातून आणला होता आपल्या म्हणजे मार्गामध्ये, तेव्हापासून हा तोडगा आम्ही घरामध्ये करतो आहे प्रत्येक गुढीपाडव्याला, प्रत्येक वर्षी। आणि खरंच सांगते, या तोडग्याने घरामध्ये आपल्या सुख समृद्धी ऐश्वर धन धान्य भरभरून नांदतं, घरामध्ये शांतता नांदते, सोबत वाईट शक्तीपासून संकटांपासून अडचणींपासून आजारपणापासून घरातील व्यक्तींचं आणि घराचं संरक्षण देखील होतं। अत्यंत प्रभावी तोडगा आहे। आता या तोडग्यामध्ये नेमकं काय आहे, हा तोडगा कुठे भेटेल, कसा भेटेल आणि या तोडग्यातल्या गोष्टींचं नेमकं करायचं काय आहे, यावर सेवा काय करायची आपण हे थोडक्यात जाणून घेऊया। तर सर्वप्रथम हा जो पहिला तोडगा आहे तो आहे आपला धनधान्य प्राप्तिकारक तोडगा। अशा प्रकारे तुम्हाला पाऊच भेटेल। तुम्ही जर जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र तुमच्या जवळपास असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा हा पॉकेट भेटेल आणि त्याच्यामध्ये हा तोडगा असणार आहे। एका पॉकेटमध्ये हा तोडगा असेल आणि अशाच प्रकारच्या एका ह्याच्यामध्ये तुम्हाला हा तोडगा भेटेल। असे 2 तोडगे तुम्हाला हे बघा इथे दिसत असेल, अशा प्रकारचे हे 2 तोडगे तुम्हाला जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून घ्यायचे आहेत। आता पहिला जो आहे आपला धनधान्य प्राप्तिकारक तोडगा, याच्यामध्ये नेमकं आता बघा ही अशा प्रकारची पोटली असते बांधून दिलेली, सर्व साहित्य त्याच्यामध्ये आहे,
फक्त ही पोटली बांधून दिलेली असते, सर्व काही आपल्याला सोय केलेली आहे, फक्त यावर आपल्याला सेवा करायची आहे तोडग्यावरती आणि तो आपल्याला घरामध्ये बांधायचा आहे किंवा टांगायचा आहे. आता या पिवळ्या पोटलीमध्ये काय आहे तुम्हाला सांगते, जो धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला गेलं तर बघा अशा प्रकारचं याच्यामध्ये आपल्याला मीठ आहे, हळकुंड आहे, सोबत याच्यामध्ये याच्यामध्ये रंगारी हिरडा आहे, याच्यामध्ये हे काढते, याच्यामध्ये रंगारी हिरडा आहे, सोबत तांब्याची पावले, तांब्याचे नाणे, हळकुंड, नागकेशर आणि मीठ आहे. हे सर्व एका पोटलीमध्ये पिशवीमध्ये बांधून आपल्याला या पिवळ्या पोटलीमध्ये आपल्याला ठेवून याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे. आणि ही पोटली आपल्याला आपल्या देवघर, जर तुमचं देवघर तुमच्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं असेल तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा हा तोडगा बांधू शकता, किंवा तुम्ही हा तोडगा आणि हा पिवळ्या धाग्याने असं बांधून टाकायचा. जर तुम्हाला असा पाऊच भेटला ना का, धागा ओढला की तो गोळा होतो आणि अडकवता येतो, त्या पद्धतीने जर भेटला पाऊच पिवळ्या कलरचा तरी सुद्धा चालेल, त्यात तुम्ही हा तोडगा ठेवून सेवा करू शकता. आणि नाहीच भेटला तर अशा प्रकारचा तुम्हाला केंद्रातून जर तुम्ही घेतला तर सर्व काही दिलेलं आहे, तुम्हाला धागा वगैरे सर्व काही दिलेलं आहे साहित्य सहित, तुम्हाला फक्त सेवा करायची आहे. आणि ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तोडगा सेवा करून तुम्हाला देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर देवघराला तुम्ही बांधायचा आहे, वर्षभर तसाच ठेवायचा आहे पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत. जर ईशान्य कोपऱ्यात देवघर नसेल तर ईशान्य कोपऱ्यामध्येच काहीतरी थोडीशी जागा करायची आहे, त्या जागेवरती तुम्हाला खिळा वगैरे ठोकून किंवा कसं तरी अडकवता येईल पोटली, त्या पद्धतीने तुम्हाला ही पोटली तिथे अडकवायची आहे. ईशान्य कोपरा, ईशान्य दिशा खूप जास्त महत्वाची आहे, तिथेच हा तोडगा आपल्याला अडकवायचा आहे. आता हे झालं. आता दुसरा आहे हा लाल पोटलीचा तोडगा. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरी भाविकांनी वडाच्या झाडाची 3 इंच मुळी याच्यामध्ये आहे आणि रंगारी हिरड्याचा एक तोडगा याच्यामध्ये आहे. म्हणजेच वडाच्या झाडाची 3 इंच मुळी आणि रंगारी हिरडा याच्यामध्ये आहे. आणि हा आपल्या घरातल्या कुटुंब प्रमुखाने, म्हणजे आपल्या घरातला कर्ता पुरुष आहे, त्याने हातामध्ये घेऊन योग्य ती सेवा करायची आहे. आणि हा तोडगा आपल्याला कुठे लावायचा आहे तर हा तोडगा आपल्याला प्रवेशद्वाराच्या वरती लावायचा आहे. म्हणजेच आता समजा तुम्हाला मी समोर सांगेलच थोडक्यात, पण आता मी तुम्हाला सांगितलं की साहित्य काय, वाटलं तर तुम्हाला ओपन करून पण दाखवते. याला लाल धागा बांधलेला बघा, लाल पोटली आहे, हा लाल धाग्यामध्ये बांधलेला आहे. तर याच्यामध्ये बघा ही वडाच्या झाडाची 3 इंच मुळी आहे आणि याच्यामध्ये रंगारी हिरडा बघा, म्हणजे 2 आहे 3 इंचाच्या, म्हणजे एकच मुळी आहे पण 3 इंचाची आहे, पण ती तुकडे करून अशी दिलेली आहे. आणि हा झाला रंगारी हिरडा, हा वाला. हा तुम्हाला जवळच्या दुकानात वगैरे जर भेटलं हे साहित्य, वडाचं झाड जवळपास असेल, 3 इंच मुळी जर तुम्ही जवळपास झाडाची तोडून आणली आणि अशा प्रकारचं लाल पॉकेट तुम्हाला जर भेटलं तर तुम्ही नक्कीच जवळपास तुम्ही हे साहित्य गोळा करून सुद्धा तुम्ही हा तोडगा घरात करू शकता. आणि ज्यांच्या जवळपास हे साहित्य नाहीच आहे, नाहीच भेटत आहे, त्यांनी सरळ सरळ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन हा तोडगा घ्यावा, लवकरात लवकर घ्यावा, जेणेकरून तो शॉर्टेज पण होतो. खूप जण घेतात सेवेकरी हा तोडगा, म्हणून सांगते आहे. आणि मी पण लवकर घेतला कारण की शॉर्टेजचं खूप प्रमाण वाढलंय, कारण खूप जण आता स्वामी भक्त सेवेकरी हे तोडगे उपाय करत आहेत. आणि ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मी एक नंबर इथे पीप करेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आठवणीने नंबर मी तुम्हाला देते आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ऑनलाईन हा घरपोच तोडगा मिळू शकणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर सर्व साहित्य एका ठिकाणीच हवं असेल, म्हणजे पिवळी पोटली वगैरे सर्व काय सेवा वगैरे करायचे सगळं काही एकाच ठिकाणी हवं असेल तर ऑनलाईन मागून घ्या किंवा दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून मागवा. शक्य नसेल, तुम्हाला जवळपास केंद्र वगैरे नाहीच आहे किंवा ऑनलाईन मागवणं सुद्धा शक्य नसेल, तर सरळ सरळ यात जे साहित्य मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही जवळपास बघा, तुम्हाला जर भेटलं धार्मिक दुकानात वगैरे कुठे भेटलं, जवळपास गोळा करता आलं तर तुम्ही तसं सुद्धा गोळा करून तुम्ही ती सेवा त्याच्यावर करू शकता आणि घरात अडकवू शकता. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते ह्याचा जो तोडगा आहे हा आहे धनधान्य समृद्धीकारक तोडगा. हा आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे याच्यात टाकायचं, यातल्या साहित्याची पंचोपचार पूजा करायची, देवघरासमोर बसून पाटावर ठेवायचा, धूप दीप लावायचं, यातल्या साहित्याची आणि या पोटलीची पंचोपचार पूजा करायची. आणि ह्या पोटलीला तुम्हाला अशा पिवळ्या धाग्याने हे पूर्ण बांधून ठेवायचं आहे आपल्याला. हे बांधल्यानंतर याच्यावरती हळद कुंकू वगैरे आपल्याला लावायचं, धूप दीप दाखवायचं आहे. हे केल्यानंतर याच्यावर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ आता हा समजा तुम्ही हातामध्ये घ्या, उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला डाव्या हातात जर माळ पकडून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करता आला तर अतिशय उत्तम. त्याच्यामुळे तो तोडगा त्याच्यावरती सेवा केली जाणार आहे. नाही शक्य तर हा तोडगा समोर ठेवा, पंचोपचार पूजा करा आणि उजव्या हातात माळ घेऊन श्री स्वामी समर्थ अशी एक माळ तुम्हाला याच्यावर करायची आहे.
आणि हा तोडगा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरात बांधायचा आहे, स्वयंपाकघरातच बांधायचा आहे आणि वर्षभर घरात धनधान्याची कमतरता भासत नाही असं सुद्धा याच्यात सांगितलेलं आहे. म्हणून सांगते आहे, देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तिथे बांधा, नाहीतर सरळ सरळ तुमच्या स्वयंपाकघरात तुम्ही जर बांधला एका स्वच्छ ठिकाणी, दक्षिण दिशा सोडून, स्वयंपाकघरातली दक्षिण दिशा सोडून उत्तरेला, पूर्वेला, पश्चिमेला जरी बांधला, पण स्वयंपाकघरातच बरं का बांधला तर अतिशय उत्तम. तर ह्याच्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ अशी माळ जप करून, सेवा करून, पंचोपचार पूजा करून आणि घरातले थोडेसे मूठभर गहू घ्यायचे आणि या पोटलीत टाकायची आहे. ती जी पिशवी तुम्हाला दाखवली ती पिशवी वेगळी आणि त्याच्या आणि ती पिशवी पण आणि त्याच्या सोबतीला आपल्या घरातले जे काही आपण गहू असतात बघा, आता आपण नवीन वर्षाचे गहू भरतो, नवीन वर्षाचा गहू सुद्धा बाजारात आलेला असतो, आपल्या घरात जे काही गहू असेल ते मूठभर गहू ह्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे, जपमाळ. आणि ही पोटली तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात देवघराला बांधा किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये जरी अडकवली तरी सुद्धा चालणार आहे. आता ज्यांनी कोणी मागच्या वर्षी हा तोडगा उपाय केलेला आहे त्यांनी त्या पोटल्या पाण्यामध्ये, जुन्या पोटल्या पाण्यात प्रवाहित करून द्यायच्या आहे, सोडून द्यायच्या आहेत आणि या नवीन पोटल्या तिथे अडकवायच्या आहेत. हे करायचं आहे. आणि दुसरं जे आहे, हा लाल ह्याच्यातला जो तोडगा आहे म्हणजे आपली 3 इंच बडाची मुळी आणि रंगारी हिरडा, याच्यावर तुम्हाला काय सेवा करायची ते तुम्हाला सांगते. तर याच्यावर तुम्हाला सुद्धा 11 माळ घरातल्या सगळ्यांनीच किंवा घरातल्या कर्त्या पुरुषांनी हातामध्ये उजव्या हातात घेऊन 11 माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे किंवा समोर ठेवा, समोर ठेवून त्याच्यामध्ये 11 माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. आणि तो मंत्र जप केल्यानंतर हा तोडगा तुम्हाला याची पंचोपचार पूजा वगैरे, ह्याची पण पंचोपचार पूजा करायची आहे. आणि घरच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीस खिळ्यास टांगायचं आहे. या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींची आजार, बाधा, संकटे यापासून संरक्षण मिळतं. हे म्हणून म्हटलं वाचून दाखवलं, कारण की मी मनाने काही सांगत नाही आहे, जे तोडगा आपल्या केंद्रातून मिळला आहे त्याच्यावर ते सरळ दिलेलं आहे म्हणून सांगते आहे. आता ह्याच्यावर सेवा केल्यानंतर 11 माळी जप केल्यानंतर हा कुठे टांगायचा, समजा हा प्रवेशद्वार आहे, यातून आपण आता बाहेर जातो आहे, तर आपल्या उजव्या हाताला वरती आणि ज्यावेळेस आपण बाहेरून आपल्या घरात येतो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला वरती आणि घराच्या आतूनच बांधायचे आहे, घराच्या बाहेरून बांधू नका, घराच्या आतूनच बांधायचं आहे आपल्याला. आणि चौकटीला वरती खिळा छोटासा ठोकायचा आणि तिथे आपल्याला तुम्हाला हे तिथे खिळा वगैरे अडकवून तुम्हाला हे पोटली तिथे अडकवून द्यायची आहे. वर्षभर ही तिथेच असायला पाहिजे, तर मध्ये मध्ये काढायची नाही, काहीच करायचं नाही. आता अजून एक सांगेन की ह्याच्यामध्ये जे तुम्ही गहू आणि जे मीठ वगैरे सगळं काही ठेवलेलं आहे, तर हे काय होतं, जर तुम्ही पहिल्यांदा हा तोडगा जर तुमच्या वास्तूत करत असणार आहात, आता माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा किंवा काही वाईट इतर काही बाधा किंवा आजारपण काही असेल, ते सर्व काही हा तोडगा शोषून घेतो, सगळी काही वाईट ऊर्जा शोषून घेतो घरातली. आणि हा तोडगा तुम्ही बांधल्यानंतर, गुढीपाडव्याला बांधल्यानंतर थोडे 1 ते 1.5 महिन्यामध्ये किंवा लवकरात लवकर थोडा उशिरा का होईना पण वर्षभराच्या आतच ह्याच्यात हा तोडगा सडून जातो किंवा त्याच्यातून पाणी यायला लागतं किंवा काहीतरी याच्यामध्ये म्हणजे खराब होतो हा तोडगा. का? कारण की पूर्ण वाईट शक्ती, आपण सेवा करून तो अडकवलेला असतो, पूर्ण वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी, काही बाधा वगैरे असेल ते सगळं काही हे तोडगा ओढून घेतो आणि हा तोडगा खराब होतो. म्हणून जसं आपण बघा कोहळा टांगला की कसं होतं त्या पद्धतीनेच हा तोडगा सुद्धा होतो. म्हणून सांगते आहे, जर तोडगा खराब झाला लवकर वर्षभराच्या आतच तर घाबरायचं नाही, हा तोडगा पाण्यात प्रवाहित करून द्यायचा. असं समजायचं की आपल्या घरातील सगळी वाईट शक्ती निघून गेली आहे, वाईट बाधा निघून गेली आहे, आता घरामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे असं समजायचं आणि हा तोडगा पाण्यात प्रवाहित करून द्यायचा. आणि पुढल्या वर्षी तुम्ही गुढीपाडव्याला परत नवीन तोडगा घेऊन तुम्ही अडकवू शकता. आता अजून एक प्रश्न येईल की ताई 19 मार्चला गुरुवारी आम्हाला बाहेर गावी जायचं आहे, आम्ही इथे नाही आहोत, आम्ही गावाकडे आहोत किंवा आम्हाला मासिक धर्म आहे, सुतक विटाळ आमचं चालू आहे, आम्हाला हा करता येणार नाही. मासिक धर्म चालू असेल तर घरातल्या महिलेने बाजूला बसावं, घरातल्या आपल्या मिस्टरांकडून, मुलांकडून हा तोडगाची सेवा, तोडगा बांधून देता तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता सुतक विटाळ जर असेल चालू तर तुम्ही काय करायचं, गुढीपाडव्याच्या नंतर येणारा जो बुधवार असेल त्या बुधवारी जर शुभ दिवस सांगितला असेल, अमावस्या वगैरे सोडून शुभ दिवस जर सांगितला असेल बुधवारी, त्या दिवशी सुद्धा हा तोडगा आधीच घेऊन ठेवा आणि बुधवारी गुढीपाडव्याच्या नंतर येणारा बुधवार कुठला पण असेल पण शुभ दिवस त्यावर लिहिलेला असावा, चांगला दिवस त्यावर लिहिलेला असावा त्या तारखेला बुधवारी, त्या दिवशी ही सेवा करून तुम्ही हा तोडगा अडकवू शकता, चालेल, काही हरकत नाही. जरी तुम्ही बाहेर गेला, सुतक विटाळ असेल तरी सुद्धा हा तोडगा तुम्हाला नंतर बांधता येणार आहे घरामध्ये. पण हा तोडगा आणि हे उपाय जे सांगितले आहेत तुम्हाला वर्षातून एकदाच करता येणारे, अत्यंत प्रभावी आहे. आम्ही स्वतः अनुभव घेतलेले आहेत. पहिल्या वर्षीच्या वेळेस मी बांधला, म्हणजे आता
आधी आम्ही सेवा करत होतो जुन्या घरी, पण जशी ही नवीन वास्तू घेतली आणि इथे येऊन ज्यावेळेस पहिल्यांदा हा तोडगा बांधला त्यावेळेस माझा हा तोडगा एका 2 महिन्यामध्येच म्हणा किंवा 2.5 महिन्यामध्येच हा तोडगा माझा खराब झाला होता, धनधान्य समृद्धीकारकचा. आणि पूर्ण मी म्हणेल की पूर्ण वाईट शक्ती, आपण म्हणतो ना नवीन वास्तूमध्ये काही ना काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या असतात, ती वास्तू बांधताना किंवा काही करताना, तर नक्कीच त्यातली सगळी निगेटिव्ह एनर्जी त्या तोडग्याने शोषून घेतली. मला पण भीती वाटली की तोडगा का खराब झाला असावा, पण नंतर मला कळालं की बा हे असं असं असतं म्हणून. त्यामुळे घाबरून जायचं नाही, तोडगा पाण्यात प्रवाहित करून द्यायचा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी पुढल्या वर्षी तोडगे बांधत आले आता जवळपास, तर तो तोडगा सडलाच नाही, जसा जसा अजून सुद्धा आहे जुना तोडगा माझा, तो खराब झालेला नाही. तर ही ताकद या सगळ्या सेवांमध्ये तोडग्यांमध्ये असते. म्हणून मनोभावे श्रद्धेने हे तोडगे करा. रोज नित्य सेवा, पंचमहायज्ञ आणि कुळाचार सुद्धा चालू ठेवायचा आहे आणि त्याचे सोबतीला हे उपाय तोडगे आपल्याला करायचे आहे. परत सांगेल, हा तोडगा जर तुम्हाला मागवायचा असेल तर ऑनलाईन नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन देईल त्या दादांचा, तिथून ऑनलाईन मागून घ्या, शॉर्टेज होऊ शकतो. आणि जवळपास जर दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथून घेतला तर अतिशय उत्तम, काही हरकत नाही. आता तुम्हाला याची किंमत मी सांगते. आता हा जो आहे लाल तोडगा, लाल पिशवीतला जो तोडगा आहे तो तुम्हाला 21 रुपयाला हा तोडगा तुम्हाला भेटून जायची मागे किंमत आहे बघा, जास्त काही मी सांगणार नाही. 21 रुपयाला हा तोडगा भेटेल लाल पोटलीचा. आणि पिवळ्या पोटलीचा जो काही तोडगा आहे तो तुम्हाला 46 रुपयाला भेटून जाईल. हा जो आहे पिवळ्या पोटलीचा तोडगा, हा तुम्हाला 46 रुपयाला हा तोडगा भेटून जाईल. तर अशा प्रकारे अत्यंत प्रभावी तोडगा आहे, तुम्ही सुद्धा करा, मी पण करणार आहे. आणि खरं सांगते, वर्षभर आपल्या घरामध्ये आपण जे काही धन धान्य किंवा जे काही कष्ट मेहनत करतो आहे, जो पैसा घरामध्ये आणतो आहे, तो घरात चिरकाल टिकून राहावासा वाटत असेल आणि विनाकारण तो पैसा किंवा घरामध्ये आलेली संपत्ती खर्च होऊ नये, आजारपण कशावरती, आणि आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण व्हावं वाटत असेल तर नक्कीच हा तोडगा करायला विसरू नका. अत्यंत प्रभावी आहे, 100% शाश्वती याची तुम्हाला देऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.